नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मीच होईल ग्रामसेवक. 2000 तांत्रिक प्रश्नांची महासिरीज, या सिरीजचा हा भाग 4 आहे. या अगोदर आपण 3 भाग अपलोड केलेले आहेत. अजूनपर्यंत तुम्ही ते भाग पाहिले नसतील तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की ती अगोदर बघावे, कारण की त्यामध्ये जो काही पोर्शन मी कव्हर केलेला आहे तो अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. वेळेचं भान ठेवता, कुठल्याही प्रकारचा तुमचा वेळ खराब न करता आपण लगेच या लेक्चरला सुरुवात करूया. तर सुरू करूया मित्रांनो. आजचा पहिला प्रश्न आहे, 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत कितव्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आले? तर मित्रांनो ते आहे 86वी घटनादुरुस्ती. मित्रांनो 1 मिनिट फक्त मला पेन चूज करू द्या. ओके, 11वे मूलभूत कर्तव्य, 1 मिनिट, पेनचा कलर चेंज करायचा आहे. ओके, 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत कितव्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आले? तर ते आहे मित्रांनो 86वी घटनादुरुस्ती. यानंतरचा प्रश्न आहे, 1875 मध्ये वसंत व्याख्यानमाला कोणी सुरू केली होती? तर महादेव गोविंद रानडे यांनी 1875 मध्ये वसंत व्याख्यानमाला सुरू केली होती. यानंतरचा प्रश्न आहे, 1881 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर भास्कर भोपटकर यांनी 1881 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे? मित्रांनो फक्त 1 मिनिट द्या. मित्रांनो जो काही तुम्ही मला या कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त सपोर्ट केला आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. कमीच दिवसामध्ये तुम्ही आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केलेले आहे. म्हणजे 1000 सबस्क्रायबर हे कंप्लीटच नाही केले तर त्याच्यापेक्षा अधिक सबस्क्रायबर आपले दिवसेंदिवस वाढतच आहे. तुमचा जो काही मला प्रतिसाद मिळत आहे तो माझ्यासाठी खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहे. ज्या प्रकारे तुमचा मला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून खरंच आभार मानतो. सुरू करूया. यानंतरचा प्रश्न बघूया. यानंतरचा प्रश्न आहे, 19 जुलै 1969 साली देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर 14. मित्रांनो 19 जुलै 1969 साली देशातील 14 जे काही बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर त्यावेळेचे तत्कालीन जे काही पंतप्रधान होते ते कोण होते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर द्यायचे आहे, कारण की हा प्रश्न आणि तो प्रश्न हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, 1907 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर सुरत. मित्रांनो फक्त एकच विनंती आहे की आपल्या एके परफेक्शन अकॅडमी चॅनलला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यानंतरचे जे काही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे, 1912 ते 1915 या काळात भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य कोण होते? तर ते होते लोकहितवादी. मित्रांनो लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे, 1916 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर लखनौ येथे भरले होते. यानंतरचा प्रश्न आहे, 1922 साली अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1922 साली अहिल्या आश्रमाची स्थापना केली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1936 या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर मित्रांनो फैजपूर. हे जे काही अधिवेशन होते हे पहिलं ग्रामीण अधिवेशन होतं. यानंतरचा प्रश्न आहे, 1943 मध्ये केंद्रीय कायदेमंडळावर निवड झालेली प्रथम भारतीय महिला कोण होती? तर ते होत्या राधाबाई सुब्बाराव. यानंतरचा प्रश्न आहे, 1948 मध्ये भरलेल्या स्वराज्य संस्थेच्या विकासासाठीच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे होते? तर ते होते राजकुमारी अमृता कौर यांच्याकडे. यानंतरचा प्रश्न आहे, 1948 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी मंत्र्यांची सर्वप्रथम बैठक कोणत्या ठिकाणी भरली होती? तर दिल्ली येथे भरली होती. मित्रांनो या अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये थोडासा आवाजामध्ये प्रॉब्लेम होत होता. जर तुम्हाला पहिल्या नंबरच्या व्हिडिओ
चा आवाज व्यवस्थित करून परत जर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगावे, जेणेकरून मी तो व्हिडिओ एडिट करून पुन्हा अपलोड करेल. यानंतरचा प्रश्न आहे, 1958 साली पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे वेळवंडी नदीवर कोणते धरण बांधण्यात आले? तर ते आहे मित्रांनो लॉईड. यानंतरचा प्रश्न आहे, 1958 साली विद्यार्थी हे मासिक कोणी सुरू केले होते? तर ते केले होते आपले साने गुरुजी यांनी. यानंतरचा प्रश्न, 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर ते होते कृष्ण मेनन. यानंतरचा प्रश्न आहे, 1977 मध्ये कोणत्या समितीने पंचायत राजला वैज्ञानिक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केली? तर ते होती आपली अशोक मेहता समिती. मित्रांनो, अशोक मेहता समिती कोणत्या वर्षीची आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1982 मध्ये देवदासी प्रतिबंधक कायदा कोणत्या राज्याने संमत केला? तर ते आहे कर्नाटक. यानंतरचा प्रश्न, 20 कलमी कार्यक्रम सर्वप्रथम कोणी राबविला होता? तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रम सर्वप्रथम राबविला होता. यानंतरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे सिक्कीम. यानंतरचा प्रश्न, 2014 मध्ये कैलास सत्यार्थी यांनी नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या कार्यासाठी मिळालेला आहे? तो मिळालेला आहे बाल अधिकार याकरता. यानंतरचा प्रश्न, 2019च्या पशुगणनेनुसार गायी व बैल यांच्या संख्येत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर 5वा लागतो. मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी जे काही पशुगणना आहे ही खूप महत्वाची आहे. याकरता आपण आजच्या लेक्चरमध्ये हा पोर्शन कव्हर केलेला आहे. मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही माझ्या व्हिडिओ 1, 2 आणि 3 ला प्रतिसाद दिला, आशा करतो यानंतरच्या व्हिडिओ सिरीजला तुम्ही असाच प्रतिसाद द्याल. यानंतरचा प्रश्न बघूया, 2019च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती कोटी पशुधन होते? तर 3.31. मित्रांनो, पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते याची जे काही उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. 2019च्या पशुगणनेनुसार सर्वाधिक पशूंची संख्या कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. यानंतरचा प्रश्न, 2019 मध्ये झालेली पशुगणना एकूण कितवी होती? तर ती होती 20वी. यानंतरचा प्रश्न आहे, 2019 मध्ये झालेली पशुगणना कितवी होती? तर 20वी. प्रश्न रिपीट झालेला आहे, सॉरी. यानंतरचा प्रश्न आहे, 22 जून हा दिवस स्नेक बर्थडे म्हणून कोणत्या राज्याने घोषित केला? तर तो आहे केरळ. यानंतरचा प्रश्न आहे, 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते? तर ती असते 11. मित्रांनो, आपण गावामध्ये असलेली लोकसंख्या आणि ग्रामपंचायतची सदस्य संख्या हे अगोदरच बघितलेले आहे. हे मला वाटते व्हिडिओच्या भाग 1 मध्ये दिलेले आहे. जर तुम्ही तो भाग बघितला नसेल तर आताच त्या भागला बघून घ्या, जेणेकरून कुठेतरी तुमची लिंक लागेल. यानंतरचा प्रश्न आहे, 42वी घटना दुरुस्ती कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1976. यानंतरचा प्रश्न आहे, 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 ची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. यानंतरचा प्रश्न, 73वी घटना दुरुस्ती कायदा कोणत्या वर्षी झाला? तर 1992. यानंतरचा प्रश्न, 73वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी कोणत्या दिवसापासून सुरू झाली? तर 24 एप्रिल 1993. यानंतरचा प्रश्न, 73वी घटना दुरुस्ती कायदा कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला? तर 24 एप्रिल 1993. मित्रांनो, 73वी घटना दुरुस्ती आपण भाग 1 मध्ये सुद्धा घेतलेली होती, परंतु त्याच्यामध्ये जो काही आवाजाचा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे 73वी घटना दुरुस्ती अतिशय महत्वाची आहे म्हणून मी परत घेत आहे हे जे काही क्वेश्चन आहेत ते. यानंतरचा प्रश्न, 73वी घटना दुरुस्ती कोणत्या राज्यांना लागू नाही? तर नागालँड, मेघालय आणि मिझोरम. यानंतरचा प्रश्न, 73व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत कितवे परिशिष्ट नव्याने जोडण्यात आले? तर 11वे परिशिष्ट. यानंतरचा प्रश्न आहे, 73व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत कितवे परिशिष्ट नव्याने समावेश केले? तर 11वे परिशिष्ट. 97वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 2011.
यानंतरचा प्रश्न आहे ICAR या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्ली. त्यानंतर जॅट्रोपा या वनस्पतीपासून कशाची निर्मिती केली जाते? तर बायोडिझेल. यानंतरचा प्रश्न आहे अजीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे रेटिनॉल. यानंतरचा प्रश्न आहे अंजीर या पिकाचे मूळ उगमस्थान कोणते आहे? तर ते आहे दक्षिण अरबस्थान. यानंतरचा प्रश्न आहे अंबादेवी मंदिरा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते केले होते आपले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. यांना भाऊसाहेब म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे अक्कलकोट युवराजाच्या शिक्षकपदी कोणाची नेमणूक झाली होती? तर बाळशास्त्री जांभेकर. यानंतरचा प्रश्न आहे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती करण्यात आलेली आहे 1936 मध्ये. यानंतरचा प्रश्न आहे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती कोणत्या वर्षी नेमली? तर 1951. यानंतरचा प्रश्न आहे अखिल भारतीय दुग्ध संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था केव्हा स्थापन करण्यात आल्या? तर 1926 मध्ये. यानंतरचा प्रश्न अजिंक्यतारा किल्ला कोणत्या राज्याच्या काळात मानला गेला? तर राजा भोज द्वितीय. यानंतरचा प्रश्न अणुशक्ती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1948. यानंतरचा प्रश्न अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर किसन बाबूराव हजारे. मित्रांनो, यांचा जन्म राळेगाव सिद्धी या गावामध्ये झालेला असून राळेगाव सिद्धी हे गाव विकसित करण्याचं जे काही श्रेय आहे ते किसन बाबूराव हजारे यांना जाते. यानंतरचा प्रश्न अतिलघु पाणलोट क्षेत्र किती हेक्टर पर्यंत असते? तर 10 हेक्टर. मित्रांनो, लोकपाल हे जे काही पद आहे हे या पदासाठी अण्णा हजारे यांनी जास्तीत जास्त म्हणजे आंदोलने केले होते. तर लोकपाल हे पद भारतामध्ये अस्तित्वात येण्यासाठी जे काही श्रेय आहे ते अण्णा हजारे यांना जाते. यानंतरचा प्रश्न बघूया अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीच्या सचिवाची नेमणूक केली जाते? तर कलम 60. यानंतरचा प्रश्न अनाथ बालिकाश्रमाची स्थापना 1896 मध्ये कोणी केली होती? तर धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. यानंतरचा प्रश्न आहे अनारदाना हा टिकाऊ पदार्थ कशापासून म्हणजे कशापासून बनवितात? तर अनारदाना हा टिकाऊ पदार्थ द्राक्ष या टिकाऊ म्हणजे यापासून बनवल्या जाते, या फळापासून. यानंतरचा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 1 ऑगस्ट 1919 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव काय आहे? हा जो काही प्रश्न आहे हा तलाठी या भरतीमध्ये 2 ते 3 वेळा विचारण्यात आले होते. म्हणून तुम्ही अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव काय आहे याचे जे काही उत्तर आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. मित्रांनो, तुम्ही जे काही कमेंट करता त्याच्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळत असते. म्हणजे नवीन जो काही पुढचा व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे तुमच्या कमेंट्स वाचून मला एक वेगळीच अशी एनर्जी मिळत असते. त्याकरता मित्रांनो, कमेंट करत राहा, लाईक करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ इथे अपलोड करणार आहे ते तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन मिळेल. तर वेळ वाया न घालवता आपण पुढचा प्रश्न बघूया. यानंतरचा प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर तुकाराम भाऊराव साठे आहे. मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न घेतलेला आहे. यानंतरचा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर 1961. यानंतरचा प्रश्न आहे अमूलची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1946. यानंतरचा प्रश्न आहे अमेरिकेच्या राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत? तर 7 कलमे आहेत. मित्रांनो, अमेरिकेच्या राज्यघटनेत फक्त 7 कलमे आहे. यानंतरचा प्रश्न आहे अमोनिया सल्फेटचा खताचा कोणता प्रकार आहे? तर हे नत्रयुक्त खत आहे. यानंतरचा प्रश्न अर्गट हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर बाजरी. यानंतरचा प्रश्न अर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्य वनस्पतीच्या निकोप वाढीसाठी गरजेचे आहेत? तर ते आहेत मित्रांनो 16. यानंतरचा प्रश्न अलाहाबाद स्तंभालेख हे कोणाशी संबंधित आहे? तर समुद्रगुप्त यांच्याशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न आहे अलाहाबादचे नवीन नाव काय करण्यात आले आहे? तर ते करण्यात आलेले आहे प्रयागराज.
यानंतरचा प्रश्न, अल्कली जमिनी सुधारण्याची कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो? तर जिप्सम. मित्रांनो, जे काही आपल्या जमिनीमध्ये जमीन हे जर अल्कली झाली असेल तर ते सुधारण्यासाठी आपण जिप्सम या पदार्थाचा वापर करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, अवकाश विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर ती करण्यात आलेली आहे मुंबई या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, अशांतता निर्माण होईल अशी माहिती पाठविणारा ईमेल कोणता गुन्हा म्हणून नोंद होतो? तर कलम 49 IPC. यानंतरचा प्रश्न, अशोक मेहता समिती कधीची आहे? तर ती आहे 1977. यानंतरचा प्रश्न, अशोक मेहता समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 12 डिसेंबर 1977. मित्रांनो, वेगवेगळ्या समित्या हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यातीलच अशोक मेहता समिती तसेच वसंतराव नाईक समिती हे जे समित्या आहेत हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या समित्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर बघूया. यानंतरचा प्रश्न, अशोक मेहता समितीचे सचिव कोण होते? तर SK राव हे होते. यानंतरचा प्रश्न आहे, अशोक मेहता समितीत एकूण सदस्य किती होते? तर 14. यानंतरचा प्रश्न, अशोक मेहता समितीने आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला? तर ऑगस्ट 1978 मध्ये केलेला आहे. यानंतरचा प्रश्न, अशोक मेहता समितीने पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या घटकास अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते? तर ते आहे जिल्हा परिषद. यानंतरचा प्रश्न, असहकार चळवळीस कोणत्या दिवशी प्रारंभ झाला होता? तर 1 ऑगस्ट 1920 मध्ये झाला होता. यानंतरचा प्रश्न, असहकार चळवळीस कोणत्या दिवशी प्रारंभ झाला होता? तर 1 ऑगस्ट 1920. यानंतरचा प्रश्न, अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कधी लिहिला? तर तो लिहिलेला आहे 1883. यानंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मनिला. यानंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1895 मध्ये झाली. यानंतरचा प्रश्न, आंबा पिकातील भरपूर फळे येणाऱ्या वर्षाला काय म्हणतात? तर ऑन इयर असे म्हणतात. मित्रांनो, एखाद्या वर्षामध्ये जर आंबा पिकातील जर फळं हे भरपूर प्रमाणात आली तर त्या वर्षाला आपण काय म्हणतो? तर ऑन इयर असं म्हणतो. यानंतरचा प्रश्न, आंब्याची कोणती जात अनियमित बहर देते? तर दशहरी. यानंतरचा प्रश्न, आंब्याची कोणती जात बिनबियांची जात म्हणून ओळखली जाते? तर ती आहे सिंधू. यानंतरचा प्रश्न, आचार्य विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न, आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव काय? तर विनायक नरहरी भावे हे आहे. मित्रांनो, तांत्रिक या घटकामध्ये समाजसुधारक हा घटक सुद्धा समावेश आहे. तुम्हाला वाटत असेल की मी तांत्रिक या सिरीजमध्ये हे जे काही समाजसुधारक यांचे प्रश्न का बरं घेत आहे? तर मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत जो काही आपला सिलेबस आहे ग्रामसेवक या पदासाठीचा तो जर बघितला नसेल तर बघून घ्यावे. त्यामध्ये समाजसुधारक हा जे काही 15 क्वेश्चन विचारले जाणार आहेत जीकेचे ते, आणि याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारणार आहेत 40, यामध्ये दोन्हीमध्ये समाजसुधारक यांचा जो काही सिलेबसमध्ये म्हणजे समाजसुधारक यांचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, समाजसुधारक हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्हाला या सिरीजमध्ये समाजसुधारक यांच्या जीवनावरील प्रश्न दिसून येतील. तर तुम्हाला असं वाटायला नको म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही आतापर्यंत जर सिलेबस बघितला नसेल तर बघून घ्यावा. दोन्ही याच्यामध्ये त्यांनी समाजसुधारक हा विषय इन्क्लूड केलेला आहे. तर मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक मराठी काव्याचे जनक कोणाला ओळखले जाते? तर केशवसूत यांना म्हटले जाते. मित्रांनो, केशवसूत यांचे पूर्ण नाव काय आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आनंदीबाई जोशी यांचे निधन कोणत्या रोगाची बाधा झाले होते? तर ते झाले होते क्षयरोग. महाराष्ट्रातील म्हणजेच जे काही पहिल्या डॉक्टर होत्या ते कोण होते याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. मित्रांनो, आनंदीबाई जोशी यांचे लहानपणीचे नाव काय होते? तर ते होते यमुना. यानंतरचा प्रश्न, आनुवंशिक नर वंध्यत्व यामध्ये अतिशय सामान्य असते, काय असते? तर झेंडू. यानंतरचा प्रश्न,
आपल्या देशात पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 24 एप्रिल. यानंतरचा प्रश्न आहे, आफ्रिकन टॉल ही कोणत्या पिकाची जात आहे? तर ती आहे मका. यानंतरचा प्रश्न, आंबेशाही सुधारित जात कोणत्या पिकाची आहे? तर ते आहे द्राक्ष. यानंतरचा प्रश्न, आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते लिहिलेले आहे रमाबाई रानडे यांनी. अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे, लक्षात असू द्या. यानंतरचा प्रश्न, आम्लधर्मी जमिनीत आढळून येणारे असहजीव नत्र स्थिरीकरण जीवाणू कोणते? तर बाजरिकिया हे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आम्लधर्मी जमीन सुधारण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर बेसिक स्लॅगचा. यानंतरचा प्रश्न, आयाकट सुधारणा कशा संबंधित आहे? तर पाण्याचा वापर या संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न, आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर 14 एप्रिल 2018 पासून आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात झालेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर तो आहे गलगंड. मित्रांनो, गलगंड हा रोग आपल्याला आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. यानंतरचा प्रश्न, RR दिवाकर समिती कधीची आहे? म्हणजे RR दिवाकर समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1963 मध्ये. यानंतरचा प्रश्न, आरकासहान ही कोणत्या फळझाडांची जात आहे? तर ती आहे सीताफळ. यानंतरचा प्रश्न, आरती प्रभू या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू या टोपण नावाने ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणत्या वर्षी मांडला होता? तर 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला होता. यानंतरचा प्रश्न आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला? तर तो लॉर्ड मेयो यांनी मांडला होता. तर कधी? तर 1870 मध्ये. यानंतरचा प्रश्न, आर्य समाजाची कोणत्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती? तर मुंबई. यानंतरचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 10 एप्रिल 1875 मध्ये झाली होती. यानंतरचा प्रश्न, आळिंबी ही कोणत्या वर्गातील वनस्पती आहे? तर ती आहे बुरशी प्रकारातील वनस्पती. आवळा या पिकाचे उगमस्थान कोणता देश आहे? तर भारत आहे. मित्रांनो, जे काही आवळाचे जे उगमस्थान आहे ते भारत आहे. मित्रांनो, कॉफी या पिकाचे उगमस्थान आणि चहा या पिकाचे उगमस्थान कोणत्या देशामध्ये आहे याचे जे काही उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. कारण की दोन्ही प्रश्न प्रिव्हियस इयरमध्ये जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले होते. तसे मी पुढील सिरीजमध्ये हे काही क्वेश्चन आहे टाकलेच आहे, परंतु तुम्ही आज सर्च करून घ्यावे जेणेकरून हे दीर्घकाळापर्यंत तुमच्या लक्षात राहतील. यानंतरचा प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कुठे आहे? तर अकलूज येथे आहे. यानंतरचा प्रश्न, आशियाई ॲमेंटो ही खालीलपैकी कशी जात आहे? तर ती आहे आपल्या कलिंगडची. यानंतरचा प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च कोणत्या ठिकाणी आहे? तर बँगलोर या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न, इंदिरा आवास योजना अंतर्गत कशाचा लाभ देण्यात येतो? तर मित्रांनो, घरकुलासाठी जो काही लाभ देण्यात येतो तो इंदिरा आवास योजने या अंतर्गत देण्यात येतो. तसेच पंतप्रधान आवास योजना कधीपासून, या योजनेची जी काही सुरुवात आहे कधीपासून झाली होती याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. इंदिरा आवास योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1985 ते 86 मध्ये. यानंतरचा प्रश्न, इंदुप्रकाश हे वृत्तपत्र कोणी काढले होते? तर विष्णू शास्त्री पंडित यांनी काढले होते. यानंतरचा प्रश्न, इक्रिसॅट तंत्रज्ञान कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे? तर भुईमूग. यानंतरचा प्रश्न, इक्रिसॅट ही संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न, इलियड व ओडिसी या ग्रीट महाकाव्याचा जनक कोण आहे? तर होमर आहे. मित्रांनो, हे ग्रीट नसून ग्रेट आहे. इलियड व ओडिसी या ग्रेट महाकाव्याचा जनक कोण आहे? तर होमर. यानंतरचा प्रश्न, इशारा हा ग्रंथ 1885 मध्ये लिहिण्यात आला आहे. मित्रांनो, इशारा हा जो काही ग्रंथ आहे हा महात्मा फुले यांनी 1885 मध्ये लिहिला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, लक्षात असू द्या. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझॅक न्यूटनने त्याचे गतिविषयक 3 नियम मांडले? तर 17वे शतक. यानंतरचा प्रश्न, ईश्वरान समिती ची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1961 मध्ये.
मित्रांनो, जो काही तुम्ही मला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. कारण की फारच कमी दिवसामध्ये तुम्ही आपल्या सबस्क्रायबरची जी संख्या आहे ते 1000च्या पार करण्यात आपण यशस्वी झालेलो आहेत. मित्रांनो, तुमचे अशाच प्रकारे प्रेम असू द्या, जेणेकरून मला या समोरचे जे काही मी व्हिडिओ घेत आहे त्याच्यासाठी माझ्यामध्ये एनर्जी दिसून येईल. मित्रांनो, मागील व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या आवाजामध्ये सुद्धा थोडासा फरक हा जाणवला असेल. तर मित्रांनो, तुमचा असाच माझ्यावरती विश्वास असू द्या, जेणेकरून तुम्हाला जे काही परीक्षेमध्ये 40 प्रश्न 80 मार्कासाठी विचारल्या जाणार आहेत त्यापैकी तुम्हाला 40 पैकी 40 गुण मिळून देईल. तर मित्रांनो, तुमचा प्रतिसाद लक्षात घेता आपण जे काही 15 प्रश्न GK साठी विचारल्या जाणार आहेत तर त्या 15 प्रश्नापैकी 12 प्रश्न आपल्या सिरीजमधून येतील. याकरता अशा उत्तम प्रश्नांची मी सिरीज घेऊन येत आहे. आपण पॅरेललमध्ये 15 क्वेश्चन म्हणजे 12 क्वेश्चन ते आणि 40 क्वेश्चन हे म्हणजे 12 आणि 40 म्हणजेच 52ची दुप्पट जर गेली तर 104 मार्कांचं जे काही आपण सिरीज आहे ते कव्हर करणार आहे. आता आजपासून तुम्हाला GK या विषयासाठी सुद्धा व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येईल. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. थँक्यू.